तुझे केस इतके शायनी, सिल्की आणि हेल्दी कसे आहेत? चला तर मग आज तुम्हाला मी सांगते माझं सिक्रेट. वर्षातनं एकदा तरी मी ही केराटिन ट्रीटमेंट आवर्जून करते. याने केसांना पाहिजे ते सगळं प्रोटीन मिळतं. स्वतःसाठी वेळ काढून मी गेली होती ट्रीटमेंटसाठी आणि सगळ्यात पहिले तिथे हेअर वॉश करून घेतलं. त्यानंतर हेअर ड्राय केले आणि मग त्याची क्रीम ॲप्लिकेशन असते ती करून घेतली. ते क्रीम लावून घेतल्यानंतर 1 तासाचा ब्रेक असतो. तेवढ्यात मग आता आम्हाला आमचं जेवण करायचं होतं म्हणून घरी आली. पटापट पोळ्या टाकायच्या होत्या त्या टाकून घेतल्या. सगळ्यांचं जेवण करून घेतलं आणि परत तिकडे गेली. त्यानंतर तिकडे परत हेअर ड्राय केली, त्यानंतर आयर्निंग केली आणि सगळं करून मी घरी परत आली होती. फायनल लुक तुम्हाला मी शेवटी दाखवते, पण त्याआधी इकडे अनायाला छान असं फ्रेश करून खाली गार्डनमध्ये घेऊन गेली होती खेळायला. तिथनं आल्यावर बघते तर घरात सिंक ब्लॉक झालं होतं, त्याच्यामुळे इतका राडा झाला होता. सगळं काही छान स्वच्छ केलं आणि मग आता त्याच्यामुळे स्वयंपाकही करणं जमणार नव्हतं कारण सिंकचा पाईप तुटला होता. म्हणून बाहेरूनच जेवण करून आलो आणि मग अनायाचं एक पार्सल आलं होतं. हा तिच्यासाठी कासव मागितला होता आणि तो अंधारात खूप सुंदर असा लाईट लागल्यावर दिसतो म्हणून तिच्याशी ते खेळणं चाललं होतं. आणि आता 1 दिवसाच्या गॅपनंतर मला परत जायचं होतं, ते म्हणजे हेअर वॉश करण्यासाठी, कारण ते क्रीम वगैरे अप्लाय करून तसंच ठेवलं होतं. हेअर वॉश केला नव्हता. आज मस्त हेअर वॉश केला, त्यानंतर हेअर ड्राय केली आणि त्यानंतर काहीतरी असं माझं फायनल लुक होतं. केस एकदम स्ट्रेट, शायनी, सिल्की झाले होते, एकदम सुंदर दिसत होते. माझे केस ऑलरेडी स्ट्रेट असल्यामुळे मी स्ट्रेटनिंग असं होईल अशी कुठली ट्रीटमेंट कधीच घेत नाही. तर माझा हा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. याबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील ते सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. आणि मग मी हेअर वॉश केला तसाच अनायाला सुद्धा करायचा होता, सो तिनेही बसून तिथे हेअर वॉश केलं. येता येता आम्हाला हे रोस्टेड पफ्स बनवून मिळतं हे दिसलं, मग आम्ही लगेच ते अनायासाठी घेतले आणि त्यातल्या त्यात हे ज्वारीचे होते. यासोबत संपला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.